नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेक्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहोत. डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट बघूया. डिप्रेशन तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ही अगोदरच्या दोन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी झालेली आहेत, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. आज तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहोत. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहोत आणि तिचं नाव आहे, त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव आहे डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट. बघूया. डिप्रेशन आपल्याला माहिती आहे, कॉमन शब्द आहे डिप्रेशन. डिप्रेशन कशामध्ये होणार आहे? डिप्रेशन इन फ्रीजिंग. डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट हे डिनोट केलं जातं डेल्टा टी एफ. एफ फॉर फ्रीजिंग पॉइंट आहे आणि टी म्हणजे टेम्परेचर च्यासाठी आहे, कॅपिटल टी. तर ही आहे डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशनचा अर्थ आहे लोअर होणे. काय होणे? लोअर. डिप्रेशन. डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट म्हणलेलं आहे. तर काल जे आपण बघितलेली होती कोणती? बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. त्यामध्ये काय झालेलं होतं? बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झालेला आढळून होता आपल्याला. तर ह्या ठिकाणी काय म्हणणार आहे? डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट म्हणलेलं आहे. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे लोअर. फ्रीजिंग पॉइंट लोअर झालेला आढळून येणार आहे. कुणाचा? सॉल्व्हंटचा. कधी? ज्यावेळेस त्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करू. लोअर झालेला आढळून येणार आहे म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल, एखादा जर सॉल्व्हंट 0 डिग्री सेल्सिअसला जर फ्रीज होत असेल, त्याचा जर फ्रीजिंग पॉइंट असेल 0 डिग्री सेल्सिअस, तर ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करू, तर नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्याच्या नंतर त्याचा फ्रीजिंग पॉइंट जो आहे तो फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस न राहता -1 डिग्री सेल्सिअस किंवा -2 डिग्री सेल्सिअस, डिपेंडिंग अपॉन किती सोल्यूट आपण टाकलेला आहे किंवा डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, त्यावर आधारित हे काय असणार आहे? डिप्रेशन होणार आहे किंवा लोअरिंग होणार आहे. कशामध्ये? फ्रीजिंग पॉइंट मध्ये. मग आता पहिल्यांदा आपण त्याच्या संदर्भातली डेफिनेशन बघूया आणि डेफिनेशन बघितल्याच्या नंतर मग आपण डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट ह्या संदर्भात बघणार आहोत. मग डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट, पहिल्यांदा याची फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन बघूया आपण पहिल्यांदा काय आहे ते, आणि त्याच्यानंतर मग आपण डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट काय आहे ते बघणार आहोत. फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन: द टेम्परेचर ऍट विच, द टेम्परेचर, परत ऍट विच, फ्रीजिंग पॉइंट म्हणल्याच्या नंतर द टेम्परेचर ऍट विच द सॉलिड अँड लिक्विड आर इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम माहिती आहे, आर इन इक्विलिब्रियम अँड द वेपर प्रेशर, अँड वेपर प्रेशर हे परत परत सांगायची गरज नाही काय आहे ते, अँड द वेपर प्रेशर ऑफ both the phases are same. त्याला आपण म्हणत असतो फ्रीजिंग पॉइंट. काय म्हणलेलं आहे? द टेम्परेचर ऍट विच सॉलिड अँड लिक्विड आर इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मध्ये असणार आहेत दोघंही, हे सॉलिड आणि कोणतं? लिक्विड. आणि त्याचबरोबर त्यांचं वेपर प्रेशर हे सुद्धा काय असणार आहे? त्याच वेळेस ज्यावेळेस हे इक्विलिब्रियम मध्ये असतील त्यावेळेस सॉलिडचं आणि लिक्विडचं वेपर प्रेशर हे काय असणार आहे? हे सेम असणार आहे. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणत असतो? फ्रीजिंग पॉइंट असं म्हणत असतो. ज्या टेम्परेचरला हे सॉलिड आणि लिक्विड इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे आणि त्यांचं वेपर प्रेशर हे काय असणार आहे? सेम असणार आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? फ्रीजिंग पॉइंट असं म्हणत असतो. आणि आपण बघणार हे कशा प्रकारे ग्राफ आहे, त्या ग्राफच्या साहाय्याने आपण बघणारच आहे. मग आता एक्सपेरिमेंटली काय होत असतं? एक्सपेरिमेंटली फॉर एक्झाम्पल, आता इथं आपण एक्झाम्पल बघूया आणि मग तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल नेमकं काय कसं होतं हे. हे सॉल्व्हंट आहे, ठीक आहे. हा प्युअर सॉल्व्हंट आहे आणि ह्या प्युअर सॉल्व्हंटचा जो काही फ्रीजिंग पॉइंट आहे तो फ्रीजिंग पॉइंट मी डिनोट करतो कशानं? टी नॉट एफ न डिनोट करणार आहे फ्रीजिंग पॉइंट. कुणाचा आहे? हा सॉल्व्हंट आहे हा, ठीक आहे. सॉल्व्हंटचा हा फ्रीजिंग पॉइंट आहे जो काय असेल. आणि त्याचबरोबर हा सोल्युशन आहे या ठिकाणी इथं. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलेला आहे ह्या ठिकाणी मी, ठीक आहे.
आणि मग हे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्याच्या नंतर ह्याचा फ्रीजिंग पॉइंट काय असेल TF. ठीक आहे, हे असणार आहे सोल्युशन. सोल्युशन असल्याच्या नंतर फ्रीजिंग पॉइंट कुणाचा जास्त असेल आणि कुणाचा लोअरिंग असेल. डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय होणार आहे, ह्याचा किंवा काय म्हणूया आपण त्याला, ह्या सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच नॉन व्होलाटाईल सोल्यूट ज्यावेळेस आपण ऍड करू त्याच्यामध्ये सॉल्व्हंट मध्ये, तर त्यावेळेस फ्रीजिंग पॉइंट कुणाचा, सॉल्व्हंटचा काय झालेला आढळून येणार आहे, लोअर झालेला आढळून येणार आहे किंवा डिप्रेस झालेला आढळून येणार आहे. सॉल्व्हंटच आहे ह्या ठिकाणी, इथं पण सॉल्व्हंट आहे, इथं पण सॉल्व्हंट आहे. तर ह्या ठिकाणी सॉल्व्हंट मध्ये मी काय ऍड केले, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलाय आणि म्हणून ते काय झालं, सोल्युशन झालेलं आहे. फ्रीजिंग पॉइंट कुणाचा लोअर व्हायलाय, सॉल्व्हंटचाच लोअर व्हायलाय. लक्षात घ्या कशामध्ये, सोल्युशन मध्ये. हे लक्षात घ्या नेमकं काय सांगितलं मी. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट हा जास्त असणार आहे कुणापेक्षा, जर सॉल्व्हंट मध्ये जर आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर ऍड केलं तर त्या सॉल्व्हंट पेक्षा प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट हा काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात येते. मग आता हे जर मी लिहिलं, मग लिहिल्याच्या नंतर हे डेल्टा TF डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंटचा फॉर्म्युला कसं लिहिणार मी, डेल्टा TF इज इक्वल टू कोणाचा फ्रीजिंग पॉइंट जास्त आहे, सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट जास्त आहे, T0F मायनस TF. म्हणजेच काय येईल, डेफिनेशन काय सांगते, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट ची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट इज द डिफरन्स बिटवीन दी फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंट टू दी फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी सोल्युशन. त्याला आपण काय म्हणत असतो, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट असं म्हणत असतो. काय म्हणणार, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट इज द डिफरन्स आहे. डिफरन्स कोणाकोणामधला डिफरन्स, फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी सोल्युशन. हे बघा हे कुणाचा असेल, फ्रीजिंग पॉइंट कोणाचा असणार आहे, हा फ्रीजिंग पॉइंट सॉल्व्हंटचा असणार आहे, प्युअर सॉल्व्हंटचा. आणि हा फ्रीजिंग पॉइंट कोणाचा असणार आहे, सोल्युशनचा असणार आहे. डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट कोणाचा होणार आहे, किंवा लोअरिंग ऑफ फ्रीजिंग पॉइंट कोणाच्या ह्याच्यामध्ये होणार आहे, सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉइंट मध्ये होणार आहे. कधी होणार आहे, ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करू त्यावेळेस. मग आता बघूया आपण हे कशाच्या संदर्भात आहे, ग्राफच्या संदर्भात आपण समजून घेणार आहोत. एक ग्राफ आहे, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट, हे जो पॉइंट आहे हा डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट, हे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. कशाचा परिणाम आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ह्याचाच एक परिणाम आहे तो. कशा प्रकारे आपण बघूया आता ग्राफच्या सहाय्याने आपण तो काय करणार आहोत, बघणार आहोत की डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग, त्याचाच परिणाम आहे तो बघणार आहोत आपण. हे कळलं तुम्हाला काय सांगितलं मी, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट. पहिल्यांदा फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन सांगितली, द टेम्परेचर ऍट विच सॉलिड आणि लिक्विड इक्विलिब्रियम मध्ये असतात आणि त्या दोघांचं वेपर प्रेशर आपण बघणार आहोत ते ग्राफच्या सहाय्याने. वेपर प्रेशर ऑफ बोथ फेजेस आर सेम, त्याला आपण असं म्हणत असतो. त्याच्यानंतर हे डेल्टा टी डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट, काय हा डिफरन्स आहे, कोणामधला डिफरन्स आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट टू दी फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ह्याच्यामधला काय डिफरन्स आहे तो डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट. मी आता सांगितलं हे सोल्युशन आहे, याच्यामध्ये काय ऍड केलं मी, हे लाल जे होते हे काय आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट होते, NVS म्हणजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्याच्या नंतर सॉल्व्हंट मध्ये. त्याच्यानंतर फ्रीजिंग पॉइंट हा काय होत असतो, डिप्रेस होत असतो. कशा प्रकारे बघणार आहोत आपण आता ग्राफच्या सहाय्याने. विथ दी हेल्प ऑफ ग्राफ आपण काय करणार आहे ते बघणार आहोत. तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे चालू आहे आपली, कोणती, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट. लक्षात घ्या डेफिनेशन आता सांगितलेली आहे आणि आता आपण बघणार आहोत की डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट जो आहे तो, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट इज अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. परत आपण ग्राफ बघणार आहोत, ग्राफच्या सहाय्याने आपल्याला तुम्हाला लक्षात येऊन जाईल. परत हे बघा हे इथं ग्राफ काढतो मी आता, कशा प्रकारे इथं हे होत असतं ते बघणार आहोत आपण आता. हे बघा हा वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस वर आपण घेतलं वेपर प्रेशर घेतलेलं आहे, ठीक आहे. टेम्परेचर ऍट विच फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन काय सांगितलेली होती मी, टेम्परेचर ऍट विच
द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड अँड लिक्विड फेज आर इक्वल किंवा सेम असतं त्याला आपण काय म्हणत असतो फ्रीजिंग पॉइंट म्हणत असतो. ज्या टेम्परेचरला सॉलिड आणि लिक्विड फेजचं टेम्परेचर हे वेपर प्रेशर हे काय असणार आहे सेम असणार आहे. मग आता बघूया ह्या ठिकाणी इतर टेम्परेचर आहे एक्स ऍक्सिस वर. आता ह्या ठिकाणी तीन हे असणार आहेत बघूया. आता हे एक ग्राफ आहे हा एक आहे तर हा असणार आहे CD याला आपण म्हणूया हा असेल CD ग्राफ. हा असणार आहे कोणता किंवा आपण याला परत थोडस हे करू म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल जास्त थोडस हे. आणि हा असणार आहे हा आणि त्या ठिकाणी थोडस ह्या ठिकाणी आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. तीन ग्राफ आहेत ह्या ठिकाणी हाय हाय आणि हा. तर ह्याला नाव करू आपण. ह्याचं नाव आहे ह्या रेड ह्याचं नाव आहे AB. ह्याचं नाव आहे CD आणि ह्याचं नाव आहे EF. आता हे कोणाकोणाचे बघूया. हा आहे लिक्विड सॉल्व्हंटचा ग्राफ असणार आहे हा वेपर प्रेशरचा. हा असणार आहे सोल्युशनचा आणि हा जो रेड आहे तो रेड असणार आहे सॉलिड सॉल्व्हंटचा. लक्षात घ्या सॉलिड सॉल्व्हंट त्याचा असणार आहे हा. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहितीच आहे की सोल्युशनचं वेपर प्रेशर हे नेहमी प्युअर लिक्विडच्या संदर्भात किंवा प्युअर सॉल्व्हंटच्या पेक्षा हे काय असणार आहे नेहमी कमीच असणार आहे. त्याच्यामुळे हा कमीच एक ग्राफ इथं दिसलेला आहे तुम्हाला EF आणि हा कोणता आहे CD कोणाचा आहे लिक्विड सॉल्व्हंट्स आहे. आणि हा जो रेड आहे रेड लिहिलेला आहे तो कोणाचा आहे सॉलिड सॉल्व्हंटच्या संदर्भात आहे. आता इथं काय होईल तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी हा तर ह्या संदर्भात बघूया आपण सॉलिड सॉल्व्हंट आणि लिक्विड सॉल्व्हंट. सॉलिड सॉल्व्हंट आणि लिक्विड सॉल्व्हंट मी आता सांगितलेलं होते डेफिनेशन काय सांगितलेली की ज्या ठिकाणी ज्या वेळेस ज्या टेम्परेचरला काय होणार आहे की सॉलिड आणि लिक्विड हे इक्विलिब्रियम मध्ये राहणार आहेत आणि त्यांचं वेपर प्रेशर हे काय होईल ज्या वेळेस इक्वल राहणार आहे किंवा सेम राहणार आहे तो पॉइंट म्हणजे किंवा ते जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर म्हणजे काय असणार आहे फ्रीजिंग पॉइंट असणार आहे. मग ह्या ठिकाणी हा जो इंटरसेक्शन आहे ह्या ठिकाणी ह्या B ह्या ठिकाणी इंटरसेक्शन आहे कोणाचा सॉलिड सॉल्व्हंटचा आणि लिक्विड सॉल्व्हंटचा ह्या ठिकाणी इथं इंटरसेक्शन आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या दोघांचे वेपर प्रेशर काय या दोघांचे वेपर प्रेशर काय सेम आहे. तर बघा हे इथं हा जो ग्राफ आहे याचं लिक्विड सॉल्व्हंटचं आणि त्याचबरोबर हे सॉलिड सॉल्व्हंटचं ह्या ठिकाणी दोघांचेही वेपर प्रेशर सेम आहे. आणि हे दोघांचे वेपर प्रेशर ज्या टेम्परेचरला सेम असतं त्या तो टेम्परेचर म्हणजे कोणतं टेम्परेचर असणार आहे त्याला आपण म्हणत असतो फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी सॉल्व्हंट. इथं लिहिलेलं आहे T0F. हे झालं T0F. आता मग पुढचा भाग बघूया पुढच्या ग्राफ कडे जाऊया आपण. सोल्युशन आणि सॉलिड सॉल्व्हंटच्या संदर्भात. सॉलिड सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही हे सांगितलेलं आहे. मग आता हे सोल्युशन आहे आणि हे सॉलिड सॉल्व्हंट. मग ह्या दोघांचे इंटरसेक्शन कुठं ह्या दोघांचे इंटरसेक्शन ह्या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी इथे दिसते तुम्हाला ह्या कुणाचं सोल्युशन आणि ह्या सॉलिड सॉल्व्हंटचं. म्हणजे ह्या ठिकाणी दोघांचे वेपर प्रेशर काय सेम आहे. ठीक आहे. ह्या दोघांचे वेपर प्रेशर म्हणजे कुणाचं सोल्युशनचं आणि कुणाचं सॉलिड सॉल्व्हंटचं ह्या दोघांचे वेपर प्रेशर ह्या ठिकाणी सेम आहे. ह्या ठिकाणचं टेम्परेचर काय बघा ह्या ठिकाणी हे आलं हे टेम्परेचर TF. ह्या ग्राफ वरून आपल्याला असं दिसतं की वेपर प्रेशर ऑफ दी फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ दी फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंट पेक्षा कोणाचा फ्रीजिंग पॉइंट
सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा त्या ठिकाणी काय झालेला आहे, लोअर झालेला आढळून येणार आहे. एक ग्राफ कोणाकोणाच्या संदर्भात आहे, एक सॉल्व्हंटचा आहे, एक सोल्युशनचा आहे, आणि ए बी हा कोणाच्या संदर्भात आहे, सॉलिड सॉल्व्हंटच्या संदर्भात आहे. इथं तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली होती की ज्या टेम्परेचरला सॉलिड आणि लिक्विड या दोघांचं वेपर प्रेशर सेम असतं त्या टेम्परेचरला आपण म्हणत असतो फ्रीजिंग पॉइंट असं म्हणत असतो. मग ह्या ठिकाणी ह्या पॉइंटला ह्या लिक्विडचं आणि ह्या सॉलिड सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर सेम झाले म्हणून हा जो टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला आपण काय म्हणलं, फ्रीजिंग पॉइंट असं म्हणलेलं. कोणाचा फ्रीजिंग पॉइंट टी नॉट एफ, कोणाचा फ्रीजिंग पॉइंट आहे, हे फ्रीजिंग पॉइंट आहे कोणाचा, सॉल्व्हंटचा. ठीक आहे. आणि हे जो आहे ही दुसरा कर्व आहे EF, हा जो EF कर्व आहे ह्या EF कर्व कोणाच्या संदर्भात आहे, सोल्युशनचा. सोल्युशनचं वेपर प्रेशर लिक्विड सॉल्व्हंट किंवा प्युअर सॉल्व्हंट पेक्षा काय असणार आहे, लोअरच असणार आहे. आपण वेपर प्रेशर लोअरिंग मध्ये बघितलेलंच आहे. मग ह्या ठिकाणी हा ग्राफ आहे EF. मग ह्या ठिकाणी ह्या सोल्युशन आणि ह्या सॉलिड सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर ह्या ठिकाणी काय आहे, इक्वल झालेलं आहे. आणि मग हा काय बघितलं, टेम्परेचर बघितलं, आणि हे टेम्परेचर कोणाचं आहे, फ्रीजिंग पॉइंट कोणाचा आहे, फ्रीजिंग पॉइंट कोणाचा, फ्रीजिंग पॉइंट आहे हा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आहे. आणि हे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन हे काय झालेलं आहे, लोअर झालेलं आहे, डिप्रेस झालेलं आहे. कधी झालेलं आहे डिप्रेस, ज्यावेळेस सॉल्व्हंट मध्ये आपण काय ऍड केलेलं आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्याच्या नंतर काय झालेलं आहे, या ठिकाणी फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी सॉल्व्हंट इन दी सोल्युशन हे काय झालेलं आहे, डिप्रेस झालेला आढळून आलेला आहे तुम्हाला. तर हे झालं. मग आता परत पुढचा भाग बघूया की व्हाय हे वेपर प्रेशर हे काय होत असते किंवा फ्रीजिंग पॉइंट हा लोअर झालेला आढळून येत असतो. तो बघूया आपण आता ग्राफच्या सहाय्याने. तर हे बघितलं, हे वेपर प्रेशर, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग सांगितलेलंच आहे. आता पुढचा भाग बघूया आपण की थोडस काय होत असतं नेमकं फ्रीजिंग पॉइंटच्या ह्याच्या वेळेस, ते आपण बघणार आहोत. बघा इथं लक्ष द्या. आता हे सॉल्व्हंट घेतलेला आहे, आपण प्युअर सॉल्व्हंट घेतलेला आहे. ठीक आहे. ह्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये सॉल्व्हंट हे लक्षात घ्या कोणत्या फेज मध्ये, हा लिक्विड फेज मध्ये. मग ह्या लिक्विड फेज मध्ये हे जे काही मॉलिक्युल्स असतील त्या मॉलिक्युल्स मध्ये काय असणार आहे, इनफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. इनफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात म्हणजे दोन मॉलिक्युल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. ह्या दोन मॉलिक्युल्स मध्ये इनफ बऱ्यापैकी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असल्यामुळं हे दोन मॉलिक्युल्स हे काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात. आणि एकमेकांच्या जवळ आल्याच्या नंतर अट्रॅक्टिव्ह फोर्स असल्यामुळं काय होतं की ह्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, नंतर मग सॉलिड मध्ये होणार आहे. ह्याच्यामध्ये काही हे होत नाही. आणि जर ह्याच्यामध्ये जर आपण आता ह्या लिक्विड घेतलं आणि ह्या लिक्विड मध्ये आपण काय ऍड केलं, आता हे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला. काय आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट NVS, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला. नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्याच्या नंतर हे बघा, हे जे लिक्विडचे मॉलिक्युल्स असतात त्या लिक्विडच्या मॉलिक्युल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोच, लक्षात घ्या. अट्रॅक्टिव्ह इनफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. पण ह्या ठिकाणी हे सोल्युशन आहे, हे लक्षात घ्या. या सोल्युशन मध्ये आपण काय, नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे सॉल्व्हंटच आहे. या सॉल्व्हंट मध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलाय म्हणजे हे सोल्युशन तयार झाले. ह्या ठिकाणी काय होतं की ह्या जे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स असणार आहेत, ह्या सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्स मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. जसं इथं होता अट्रॅक्टिव्ह फोर्स, तसं इथं सुद्धा राहणार अट्रॅक्टिव्ह फोर्स. पण ह्या दोन अट्रॅक्टिव्ह फोर्स मध्ये हे जे कोणते पार्टिकल्स आहेत ते कोणाचे मॉलिक्युल्स आहेत, नॉन व्होलाटाईल सोल्यूटचे मॉलिक्युल्स आहेत. आणि नॉन व्होलाटाईल सोल्यूटचे मॉलिक्युल्स असल्यामुळे हे दोघं एकत्र येण्याला थोडंसं काय होणार आहे, थोडीशी अडचण येणार आहे. आणि थोडीशी अडचण झाल्यामुळं हे काहींचं काय होणार नाही, सॉलिड मध्ये रूपांतरण होणार नाही. आणि त्याच्यामुळं जास्त जर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ह्याच्यामध्ये हे करायचे असतील तर आपल्याला टेम्परेचर आणखी काय करावं लागेल, लोअर करावं लागेल. ठीक आहे. टेम्परेचर लोअर केल्याच्या नंतरच हे काय होणार आहेत, आणखी ह्या दोघांमध्ये इनफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस डेव्हलप होणार आहेत. आपल्याला माहिती आहे की जसं जसं टेम्परेचर वाढवलं तसं तसं टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर काय होत असतो, मॉलिक्युल्स सेपरेटेड किंवा अवे फ्रॉम इच अदर. टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर मॉलिक्युल्स जे असतात ते एकमेकांच्या अवे जात असतात, अवे फ्रॉम इच अदर होत असतात. आणि टेम्परेचर कमी केल्याच्या नंतर मॉलिक्युल्स एकमेकांच्या काय होत असतात, जवळ येत असतात.
मग in order to develop the attractive forces or in order to convert the solution in solid phase we have to decrease the temperature. टेम्परेचर आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी कमी करावं लागेल आणि म्हणूनच सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट ह्या ठिकाणी काय झालेला आढळून येत असतो, कमी झालेला आढळून येत असतो किंवा डिप्रेस झालेला आढळून येत असतो. हे झालं डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंटच्या संदर्भात. आता आपल्याला युनिट फाइंड आउट करायचे किंवा रिलेशनशिप बघायचे. कोणामधलं रिलेशनशिप बघायचे, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ दी सोल्यूट किंवा मोलार मास ऑफ दी सोल्यूट फाइंड आउट करू शकणार आहे आपण कोणाच्या सहाय्यानं, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंटच्या संदर्भात. मग कसं आहे बघूया. काय बघायचंय, काल आपण बघितले त्याप्रमाणे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणजे डेल्टा टी एफ अँड मोलार मास ऑफ दी सोल्यूट, त्यामधलं रिलेशन आपल्याला बघायचंय. मोलार मास ऑफ सोल्यूट आणि हे कोणतं आहे, M2 आपल्याला माहिती आहे. त्यामधलं रिलेशन आपल्याला परत फाइंड आउट करायचंय. मग आता आपल्याला माहिती आहे फॉर डायल्यूट सोल्युशन डेल्टा टी एफ डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M म्हणजे मोलॅलिटी ऑफ दी सोल्युशन. मागच्या कोलॅलिटी प्रॉपर्टी मध्ये बघितलेलं होतं आपण, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन, मोलॅलिटी ऑफ दी सोल्युशन. फॉर अ डायल्यूट सोल्युशन डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट, कारण हे आपण क्वालिटी प्रॉपर्टीच्या संदर्भात सांगितलं होतं. क्वालिटी प्रॉपर्टी हे कोणाच्या संदर्भात बघत असतो आपण, व्हेरी डायल्यूट सोल्युशन मध्ये डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, M म्हणजेच काय, मोलॅलिटी ऑफ दी सोल्युशन. मग डेल्टा टी एफ हे प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करायचे, इज इक्वल टू काय, के एफ. आता हे के एफ इंटू काय आहे M. के एफ लाच आपण म्हणत असतो काय, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा त्याला आपण और काय म्हणत असतो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हणत असतो. क्रायोस्कोपी इज अ टेक्निक आहे टू डिटरमाइन द मोलार मास ऑफ द सोल्यूट. Cryoscopy is a technique to determine the molar mass of the solute with the help of freezing point. ही एक टेक्निक आहे, त्याच्यामुळेच त्याला आपण काय म्हणलेलं आहे, KF लाच काय म्हणलेलं आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. मग आता युनिट फाइंड आउट करायचं आपल्याला कोणाचं, KF चं. मग काय युनिट येईल या ठिकाणी, हे डेल्टा TF, KF इज इक्वल टू डेल्टा TF डिवाइडेड बाय काय येईल इथं या ठिकाणी, डेल्टा TF डिवाइडेड बाय हे काय M. मग आता एक काय डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट कशामध्ये मोजत असतो आपण, केल्विन. आपल्याला माहिती आहे केल्विन. आणि मोलॅरिटीचं युनिट आहे काय, मोल्स पर किलोग्रॅम. ठीक आहे, मोल्स पर किलोग्रॅम आहे. मग आता हे पुढे येऊन काय होईल, हो केल्विन जशाच तसं राहील. केल्विन ते किलोग्रॅम न्यूमरेटरला गेल्याच्या नंतर काय होईल, किलो पर किलोग्रॅम वर न्यूमरेटरला गेल्याच्या नंतर किलोग्रॅम होईल. आणि हे मोल वरच्या साईडला गेलं न्यूमरेटरला तर काय होईल, हे पर मोल होईल. म्हणजे युनिट काय झालं, केल्विन किलोग्रॅम पर मोल. कोणाचं युनिट, KF कोण आहे, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट आहे किंवा त्याला आपण म्हणत असतो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे असं म्हणत असतो आपण. तर हे युनिट झालं. आपल्याला काय बघायचंय, रिलेशनशिप बघायचंय, डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ दी सोल्यूट M2. मग बघूया परत. आता हे युनिट हे लक्षात आलं नाही काय सांगितलं, युनिट फाइंड आउट केले म्हणजे जसं तसं हे ठेवूया आपण. आता सोपं आहे. डेल्टा TF इज इक्वल टू M म्हणजे स्मॉल m, मोलॅरिटी ऑफ दी सोल्युशन. मग परत आपण इथे लिहिलं डेल्टा TF, हे प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह केला, KF इंटू हे काय केलं आपण M म्हणजे काय, मोलॅरिटी ऑफ दी सोल्युशन. फॉर्म्युला मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे काय, फॉर्म्युला मोलॅरिटी ऑफ दी सोल्युशन
नंबर ऑफ मोल्स, बरोबर आहे, कुणाचे, सोल्यूटचे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, ठीक आहे, आणि डिवायडेड बाय काय, मास ऑफ सॉल्व्हंट, मास ऑफ सॉल्व्हंट म्हणलेलं आहे, आणि कशामध्ये मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम केजी, ठीक आहे. मग ह्यालाच आपण कसं लिहिलं होतं, N2, N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, आणि मास ऑफ द सॉल्व्हंट कशाने लिहितो आपण, W, आणि 1 कशासाठी, कारण सॉल्व्हंट, आणि हे कशामध्ये दिलेलं आहे नेमकं, किलोग्रॅम मध्ये, आणि किलोग्रॅम मध्ये जर नसेल तर ह्याला काय करायचं, किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं किंवा 1000 न मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल या ठिकाणी, ह्याला कसं लिहितो मी, नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतो, N2 इज इक्वल टू काय कॅल्क्युलेट करतो, गिवन मास W2 अपॉन M2, आणि हे जसं तसं W1, ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतात हे आपल्याला माहिती आहे, कसे कॅल्क्युलेट करतात, नंबर ऑफ मोल्स गिवन मास डिवाइडेड बाय मोलार मास, W म्हणजे गिवन मास आहे, आणि M म्हणजे काय, कॅपिटल M म्हणजे काय, मोलार मास, कुणाचं, सोल्यूटचं, आणि हे 2 कोणासाठी लिहिलेलं आहे, सोल्यूट साठी लिहिलेलं आहे. ह्या व्हॅल्यू इथं पुटअप करतो, पुटअप केल्याच्या नंतर हे सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये इथं पुटअप केल्याच्या नंतर काय भेटेल आपल्याला, डेल्टा TF इज इक्वल टू KF, मोलॅरिटीचे, नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू काय आहे, W2 अपॉन M2, बरोबर आहे, नंबर ऑफ मोल्स, आणि हे डिवायडेड बाय हे काय, मास ऑफ द सॉल्व्हंट, कशाने डिनोट केलेले आहे, W1 डिनोट केलेले आहे, बरोबर. मग ह्याला मी रिअरेंज करून लिहितो, रिअरेंज केल्याच्या नंतर काय लिहू, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1, ठीक आहे. डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉइंट, KF म्हणजे काय, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, W2 म्हणजे काय, गिव्हन मास ऑफ द सोल्यूट, हे 2 कोणासाठी आहे, सोल्यूट साठी, M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट, W1 म्हणजे काय, गिव्हन मास ऑफ द सॉल्व्हंट. आता हे गिव्हन मास ऑफ द सॉल्व्हंट हे कशामध्ये पाहिजे, किलोग्रॅम मध्ये पाहिजे. सर समजा जर ते किलोग्रॅम मध्ये दिलेलं नसेल, जर किलोग्रॅम मध्ये दिलेलं नसेल तर फॉर्म्युला काय असणार आहे, मग फॉर्म्युला काय येतो, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू W1 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इंटू हे काय असणार आहे फॉर्म्युला 1000. हे कधी घ्यायचं 1000, ज्या वेळेस मास ऑफ द सॉल्व्हंट, गिव्हन मास ऑफ द सॉल्व्हंट हे कशामध्ये दिलेलं असेल, ग्रॅम मध्ये दिलेलं असेल, त्यावेळेस हे 1000 वापरायचे. जर किलोग्रॅम मध्ये जर दिलेलं असेल ऑलरेडी तर हा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात येते, हे कशामधलं रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन कोणामधलं, डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ द सोल्यूट, ह्याच्यामधलं रिलेशनशिप आहे, किंवा ह्याच्या आधारे आपण काय फाइंड आउट करू शकतो, मोलार मास ऑफ द सोल्यूट फाइंड आउट करू शकतो. हे M2 ह्या साईडला आलं तर डेल्टा TF इथं जाईल, म्हणजे असं लिहू शकतो आपण ह्याला परत, M2 इज इक्वल टू काय येईल, KF इंटू W1 डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू W1, आणि हे 1000. हे कधी घ्यायचं 1000, ज्या वेळेस हे W1 कशामध्ये दिलेलं असेल, ग्रॅम मध्ये, इन ग्रॅम मध्ये असेल तर, किलोग्रॅम मध्ये असेल तर घ्यायची गरज नाही. ह्या आधारावर आता आपल्याला काय बघायचे, न्यूमरिकल्स आहेत, तर ते न्यूमरिकल्स आपण बघणार आहोत. लक्षात येतं, कोणते कोणते फॉर्म आहे, हे डेल्टा TF कसं फाइंड आउट करतो, डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TF. T0F म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सॉल्व्हंट, आणि TF म्हणजे कोणाचा आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. हे बघितल्याच्या नंतर याचा आपल्या ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन काय ह्याच्यामध्ये, कोल्ड कंट्रीज जे असतात, कोल्ड कंट्रीज म्हणजे कोणते, इंग्लंड असेल किंवा कॅनडा असेल, ह्या ठिकाणच्या कोल्ड कंट्रीज आहेत. ह्या कोल्ड कंट्रीज मध्ये जे रस्ता आहे, रोड्सवर काय पडत असतो, बर्फ. तर बर्फ पडल्याच्या नंतर ते रस्ते काय होत असतात, त्या ठिकाणी ब्लॉक होत असतात कोल्ड कंट्रीज मध्ये. आपल्या भारतामध्ये नाही, भारतामध्ये पण ते हिमालयाच्या साईडकडे. तर कोल्ड कंट्रीज मध्ये
बर्फ पडत असतो आणि बर्फ पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होणार आहे की रस्ते हे काय होऊन जात असतात, ब्लॉक होऊन जात असतात. आपल्याकडे पाऊस जसा पडतो त्या ठिकाणी तिकडे काय पडत असतो, बर्फ पडत असतो आणि बर्फ पडल्याच्या नंतर ते रस्ते त्या ठिकाणी काय होत असतात, ब्लॉक होत असतात. मग ब्लॉक झाल्याच्या नंतर आपल्याला ते जर रस्ते क्लीन हे करायचे असतील तर आपण त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या बर्फावर मीठ शिंपडलं जातं किंवा नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड हे केला जातो, शिंपडला जातो किंवा पसरवला जात असतो. त्यानं काय होत असतं, त्यानं काय होतं की जो फ्रीजिंग पॉईंट ऑफ जो वॉटर आहे तो फ्रीजिंग पॉईंट काय झालेला असतो, डिप्रेस झालेला असतो. कारण त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलंय, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलेलं आहे. नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळं जो काय फ्रीजिंग पॉईंट आहे तो फ्रीजिंग पॉईंट काय झालेला आहे, डिप्रेस झालेला आहे आणि मग तो बर्फ काय झालेला आढळून येत असतो, मग वितळलेला आढळून येत असतो आणि ते रस्ते काय झालेले असतात, साफ झालेले आढळून येत असतात तुम्हाला. हे सगळं कुठं असतं, कोल्ड कंट्रीज मध्ये काय केलं जातं, रस्ते साफ करण्यासाठी बर्फ पडत असतो. बर्फ पडल्याच्या नंतर ते रस्ते जर साफ करायचे असतील तर आपल्याला काय त्या ठिकाणी मीठ शिंपडलं जात असतं. तर हे झालं याचं डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉईंटच्या संदर्भात. आता आपल्याला पुढची शेवटची जी फोर्थ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती फोर्थ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे ऑस्मोटिक प्रेशर. ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत. थँक्यू.